दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे सेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कुडाळ येथे धरणे आंदोलन करण्यात आले। नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली। कुडाळ तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली। आणि दीपक अभिजित दिपके यांनी जे शांततापूर्वक आंदोलन विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी चालू ठेवलेलं होतं त्याला कुठेतरी केंद्र सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या आंदोलनाला आमच्या सर्व लोकांचा इथला पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी आम्ही आज एकत्र आलेलो आहोत। कुठल्याही भारत देशातल्या नागरिकाला मूलभूत अधिकार आहेत की आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवणं, आपलं जे काही म्हणणं आहे ते सरकारपर्यंत पोहोचवणं, परंतु आजचं केंद्र सरकार हे मागलेलं सरकार आहे, ते विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे। काल जे सोनम वांगचुक यांना त्या ठिकाणी आंदोलन स्थळावरून जे चादरीमध्ये लपेटून घेऊन गेले या गोष्टीचा निषेध आहे। कुठेतरी सरकारने विरोधकांचा आवाज ऐकण्याची गरज आहे। ती लोकशाही जिवंत जर राहिली पाहिजे, ही घटनेचा अधिकार लोकांचा जर जिवंत राहिला पाहिजे तर ह्या विरोधकांचा आवाज सरकारने ऐकला पाहिजे, परंतु हे सरकार ह्या गोष्टींवरती दुर्लक्ष करत आहे। आज विद्यार्थ्यांचं पूर्ण वाटोळं चाललेलं आहे। पैशाचा मारेमाप वापर करून आमदार खासदार खरेदी केले जात आहेत, परंतु ही जी त्यांची स्वतःची जी हुकुमशाही चालली आहे त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। हे जे आंदोलन आम्ही केलेलं आहे हा मुळात त्याचाच एक भाग आहे। आज 20 जुलै रोजी दिल्लीत संपूर्ण विद्यार्थी संसदेवर जाणार आहेत मोर्चाने। सोनम वांगचुक यांना ज्या अन्यायकारक पद्धतीने अटक करण्यात आली आणि ज्या बळजबरीने त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, जे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते त्या अभिजित दिपकेंवर हल्ला करण्यात आला आणि या सर्व याच्यात भाजपचे RSSचे कार्यकर्ते सामील आहेत हे सुद्धा पुढे आलेलं आहे आणि याचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर संपूर्ण देशवासी सोनम वांगचुक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ते जे मागतायत ती योग्य मागणी आहे हे दाखवण्यासाठी आज आम्ही इथे हे धरणं आंदोलन केलेलं आहे। त्याचबरोबर इथे आम्हाला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की कालच एवढे प्रकरण नीटचे पेपर फुटलेले आहेत, CETचे सर्व काही पेपर फुटीवरून देशात एवढा मोठा गदारोळ माजू नये। काल परीक्षा झाल्यानंतर जो निकाल बाहेर आला त्याच्यात सुद्धा महाराष्ट्रात आतापर्यंत तरी 5 ते 6 प्रकरणं अशी उघडकीला आलेली आहेत की प्रत्यक्षात त्या विद्यार्थ्यांना मार्क जास्ती मिळालेले आहेत आणि रेकॉर्डवर कमी आलेले आहेत। म्हणजे एवढं होऊनही आज हे शिक्षण मंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी संपूर्ण देशाची शिक्षण व्यवस्था खिळखिळी करून टाकलेली आहे आणि कुठेतरी सर्वसामान्य जनतेची मुलं, नागरिकांची मुलं याच्यात होरपळून निघत आहेत। या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही हे धरणं आंदोलन केलेलं आहे। आमचा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत हे दाखवण्यासाठी आज हे प्रतिकात्मक धरणे आंदोलन आम्ही इथे सुरू केलेलं आहे।